नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाची अंतिम चर्चा सध्या सुरू आहे। निवडणूक प्रभारी भाजप नेते प्रवीण दटके जी आपल्यासोबत आहे। भाऊ काय सांगणार? दोन्हीकडनं पॅनल एकत्र बसलं होतं पहिल्यांदा, त्यांनी काही प्रस्ताव दिले, त्याच्यावर काही चर्चा आली। आमच्याकडे जो काही डाटा इतक्या वर्षाचा होता तो माननीय गिरीश व्यास साहेबांनी त्यांना दिला। आम्ही जी काही चर्चा आली ती आमच्या शीर्षस्थ नेते मंडळीला सांगितली आहे। आमचे दोन्हीही ज्येष्ठ नेते माननीय अनिल सोले, माननीय गिरीश व्यास आमच्या सर्व लोकप्रतिनिधींशी बोलतील आणि तो चर्चेला अंतिम स्वरूप देत देत समोर जातील। 25 जागा साधारण त्यांनी मागितल्या होत्या। किती जागा देण्यास तुम्ही तयार? काही नियम निकषाप्रमाणे ठरेल त्याप्रमाणे देऊ, म्हणजे तयारी नाही, जे काही नियमात निकषात बसेल, शिवसेना असो की भाजप असो, तर ते नियम निकष जे असतील आमचे सगळे मान्य कृष्णाभाऊ, मोहन भाऊ, आमचे सगळे आमदार यांच्याशी नीट चर्चा करून माननीय अनिल सोले, गिरीश व्यास त्या पॅनलमध्ये ज्येष्ठ दोन्ही नेते आहेत, माननीय दयाशंकर तिवारी आणि आमचे निवडणूक प्रमुख संजय भेंडे यांच्याशी चर्चा करून तो निर्णय होणार आहे। पण माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय पालकमंत्री साहेब बावनकुळे साहेब यांचा आग्रह आहे की युती झाली पाहिजे, त्या धर्तीवर चर्चा समोर चालली आहे। अजितदादा गटासोबत कुठे चर्चा नाही असं कळते की त्यांनी सोबळावर लढण्याचा निर्णयही घेतलेला आहे, तयारी केलेली आहे। नागपूरचं काही मला माहिती नाही, पण त्यांच्याशी चर्चा करण्याला काही हरकत नाही। त्यांच्याशी पण चर्चा, त्यांचा प्रस्ताव आला तर चर्चा निश्चित करता येईल। आता चर्चा प्रस्ताव अजून दोन्हीकडनं कोणालाच प्रस्ताव नाही। कार्यकर्त्यांची मागणी होती त्याविषयी मुख्यमंत्री साहेबांसमोर केली की सोबळावर लढायला पाहिजे, ती मागणी अजूनही आहे पदाधिकाऱ्यांची? माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वात त्यांनी ती मागणी मांडली आहे, ती तशी योग्य आहे, कारण कार्यकर्ता हा वर्षोनवर्ष त्या भागात काम करतो आपला पक्ष वाढवण्याकरता, त्यामुळे त्याची मागणी रास्त आहे। पण आग्रह जर माननीय मुख्यमंत्र्यांचा, माननीय नितीनजींचा, माननीय बावनकुळे साहेबांचा, माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा असेल तर त्यावर, कारण हा डिसिप्लिन पार्टी आहे, ही शिस्तत राहणारे पक्ष आहे, त्यामुळे त्या विषयावर कशी चर्चा होऊ शकते समोर, म्हणून आमच्या दोन ज्येष्ठ नेत्यांना याची जबाबदारी आहे, माननीय अनिल सोले आणि माननीय गिरीश व्यास। ते आमच्या सगळ्यांशी बोलतील, शीर्षस्थ नेत्यांना कळवतील आणि मग समोरचा मार्ग मोकळा होईल। धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।